जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार, हे सर्वांना कन्फ्युजन करणारा जो प्रश्न आहे, या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट विषयी एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्या डॉक्युमेंट्सला आपण दोन पार्ट मध्ये या ठिकाणी या दोन पार्ट मध्ये आपण विभागणार आहोत। आता सगळ्यात आधी पाहूया आपण ज्या महिलेकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे त्या महिलेला कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत। तर कंपल्सरी जे डॉक्युमेंट्स आहेत, कंपल्सरी डॉक्युमेंट मध्ये पहिलं डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड। ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचं आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरला बँक पासबुक। ज्या महिलेचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँक पासबुक त्या ठिकाणी लागेल। 3 नंबरला हमी पत्र लागणार आहे। 4 नंबरला तुमचे जे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ते तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र याऐवजी तुम्हाला तेच डॉक्युमेंट द्यायचे आहे। दुसरे कुठलेही प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा डोमासाईल, इलेक्शन कार्ड वगैरे कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही। तर तुम्हाला 4 नंबरला पिवळे किंवा तुमच्याकडे असणारे केसरी राशन कार्ड हे द्यायचे आहे। म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड जर असेल तर तुम्हाला फक्त 4, एक आधार कार्ड, बँकेचं पासबुक, हमीपत्र आणि पिवळे किंवा केसरी राशन कार्ड एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत आणि एवढ्या डॉक्युमेंटची गरज तुम्हाला पडणार आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार नाही। आता प्रश्न पडतो, ज्या महिलेकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड नाहीये त्यांच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत? तर त्यांच्यासाठी पहा, त्यांच्यासाठी नंबर 1 ला आधार कार्ड। आधार कार्ड कंपल्सरी आहे। नंबर 2 तुमचं बँक पासबुक, हे तर लागणारच आहे। त्यानंतर 3 नंबरला हमीपत्र तुम्हाला द्यावा लागेल। जे हमीपत्र पीडीएफ स्वरूपामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करायचे आहे आणि त्या महिलेची फक्त साइन त्यावरती घ्यायची आहे आणि ते स्कॅन करून अपलोड करायचं आहे। 3 डॉक्युमेंट क्लिअर झाले। चौथं डॉक्युमेंट्स, आता ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी राशन कार्ड नाही त्यांच्यासाठी चौथं जे डॉक्युमेंट्स आहे ते आहे उत्पन्न प्रमाणपत्र। उत्पन्न प्रमाणपत्र हे तुम्हाला तहसील कार्यालयामधून काढायचं आहे आणि ते उत्पन्न प्रमाणपत्र 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। ठीक आहे। आता या उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये अजून काही प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत। ते प्रश्न म्हणजे की उत्पन्न प्रमाणपत्र कोणाच्या नावाने काढायचं? तर जे बी कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं आहे। पण ज्या महिलेच्या अर्ज भरण्यासाठी ते वापरलं जाणार आहे त्या महिलेचा बेनिफिशियरी मध्ये उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे बेनिफिशियरीच्या जागी त्या महिलेचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे। म्हणजे उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर दोघांचं नाव येणार आहे। कुटुंब प्रमुखाचं बी म्हणजे पतीचं नाव येणार आहे आणि पत्नीचं सुद्धा नाव त्या ठिकाणी येणार आहे, फक्त अलग अलग ठिकाणी येणार आहे। उत्पन्न पतीच्या नावाने असेल आणि बेनिफिशियरी मध्ये पत्नीचं नाव त्या ठिकाणी असेल। अशाच प्रकारचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे आणि तेच उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे आणि ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी ते चालणार आहे। क्लिअर झालंय? आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रमाणपत्र जे आहे ते आदिवासी प्रमाणपत्र। आदिवासी प्रमाणपत्राच्या इथे डोमासाईल तर चालेलच, पण जर डोमासाईल ज्यांना शक्य नाही काढणं त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काही वेगळे प्रमाणपत्र तुम्हाला दिलेले आहेत किंवा त्याच्या जागी तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड असेल, मतदान कार्ड, त्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला,
शाळा सोडल्याचा दाखला, त्यालाच म्हणतो आपण टीसी. त्यानंतर तुमचं जन्म प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल, जन्म प्रमाणपत्र, पण हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट्स 15 वर्ष जुनी पाहिजेत. 15 वर्ष जुनी त्या ठिकाणी लागते. तर हे जर 15 वर्ष जुनी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. त्याला आदिवास सर्टिफिकेट सुद्धा म्हणतात. पण त्यांच्याऐवजी तुम्ही मतदान कार्ड, टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट देऊ शकता. हे तर मित्रांनो तुमच्या एक्झॅक्ट लक्षात आलं असेल की जर पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल तर कोणते डॉक्युमेंट्स लागतात, आणि पिवळे आणि केसरी राशन कार्ड नसेल तर कोणते डॉक्युमेंट्स लागतात. याच्या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार नाहीत. तर अजून एकदा तुम्हाला मी सांगतो की पिवळे आणि केसरी राशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र आणि पिवळे किंवा केसरी राशन कार्ड त्या ठिकाणी एवढेच डॉक्युमेंट लागतील. आणि जर पिवळे किंवा केसरी राशन कार्ड नसेल तर तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, उत्पन्नाचा प्रमाणपत्र, त्यानंतर मतदान कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र, आणि हे तिन्ही डॉक्युमेंट्स 15 वर्ष अगोदरचे नसतील तर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढायचं आहे. तर एक्झॅक्ट एवढेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आला असेल की तुमच्या मनामध्ये डॉक्युमेंट विषयी कोणताही प्रश्न त्या ठिकाणी नसणार आहे असं मला वाटतं. पण हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढेही तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी भेटत राहणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.